समवेत लोकेंद्र ओझा सर यांच्याकडे असणार आहोत। तर सन्माननीय शशिकांतदादा गायकर आपण इथे उपस्थित राहिले। शरद गायकर पुन्हा एकदा 50 गाव प्रीमियर लीगच्या वतीने तुमचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो। आमचे मित्र नरेश फडके आहेत, खऱ्या अर्थाने मोरबे गावातील संतोष फडके यांचे बंधू आहेत आणि एकेकाली मोरबे क्रिकेट संघाला या दोन्ही शिलेदारांनी खूप मोठे योगदान दिलं। मित्रांनो बोलूया दिनेश पाटील यांच्याकडे। चला दोन सलामीर मैदानाकडे रवाना व्हा। पंचाई मैदानाकडे वळतील। 50 गाव प्रीमियर लीग नेरेदुंद्रे विभाग विचार केला विभागाचा तर पहिल्यांदा नेरेदुंद्रे विभाग हा संघ उभा राहिला आणि नंतर मात्र यावर्षी त्या संघाला मर्यादित न ठेवता 50 गावांना एकत्र करत प्रीमियर लीगचं हे पहिलं आयोजन करण्यात आलं। आयोजनाला 4 चांद लावताना सुंदर आयोजन। तर 50 गाव प्रीमियर लीग साठी आज मोरबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय रमेशदादा फडके साहेब यांच्या वतीने 1001 रुपयांचं एक आर्थिक सहकार्य ते प्राप्त झाल्याबद्दल 50 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर सन्माननीय नवनाथदादा भोपी यांचं स्वागत 50 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून धुंद्रे विभागाच्या वतीने इथे केलं जाणार आहे। नवनाथदादा भोपी यांचं येथे नवनाथदादा भोपी यांचा हेतूची सन्मान चला मॅच चालू करा। जमदाडे साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल। गेम इज ऑन। आरोही आयुष महालुंगी मोरवे बनाम एका बाजूला रुद्र अँड ऋषभ 11 धुंद्रे या दोन संघादरम्यानची डू ऑर डाय नॉकआउट मॅच खेळली जाईल। एक सामना जिंकून दोन्ही संघ इथपर्यंत आलेत आणि पंच संतोषजी चौधरी सर इशारा करतील सामना सुरू होण्याची। पहिल्या दोन सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आणि पुढच्या चेंडूवर बाद होण्याचा भीमपराक्रमच म्हणता येईल जो केलाय आदेश पांडवनं। तो आदेश पांडव या सामन्यामध्ये प्रभावी कामगिरी करेल का? ऐन मोक्याच्या क्षणाला प्रवीण चोरगे बालीनं आपली विकेट्स गमावले, ती विकेट्स आता वाचवेल का? आता मात्र कार्पेटच्या आधारावरती मिड विकेटला ज्यानं टोलवलाय आदेशनं एकदा मात्र मिळतीये। आता मागच्या अनुभवातून या सामन्यामध्ये काहीतरी नवं शिकण्याचं काम आदेश पांडव करेल। पहिल्या चेंडूवर प्रहार दोन्ही सामन्यामध्ये जरूर केला, त्या दोन्ही सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करायचा होता, पण तिथे मात्र पहिल्यांदा वाट्याला फलंदाजी आली आहे आरोही आयुष महालुंगी मोरबे संघाच्या। व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन इथे झालेलं आहे। पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस दादा रायगड जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रमुख आदरणीय राजेंद्र दादा पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही सुनील दादा पाटील आणि नामदेव शेठ जमदाडे साहेबांच्या वतीने मनपूर्वक आपलं राजेंद्र पाटील साहेब स्वागत आहे। स्वागत स्वागत आणि स्वागत। खऱ्या अर्थानं राजकारण आणि समाजकारणाबरोबर क्रिकेटचा हा निस्सीम भक्त नेहमीच क्रिकेटवर श्रद्धा राहिली आहे। क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांना उत्तुंग भरारी घेतली, स्वतः क्रिकेट खेळायला उत्तमच आणि त्याहीपेक्षा क्रिकेटचा दर्दी प्रेक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे, त्याचबरोबर क्रिकेट असेल कुस्त्या असेल क्रीडा क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये हा माणसानं आपल्या परीनं आपला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे। ते आदरणीय राजेंद्रदादा पाटील यांचं मात्र या मंचामध्ये आगमन झालं आहे। मनपूर्वक स्वागत। रायगड जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर BJP सरचिटणीस पनवेल तालुका, मनपूर्वक स्वागत करूया। इथे खेळाडूला मात्र इजा होतीये। पहिल्या 2 चेंडूचा सामना आतापर्यंत संपलाय। डू ऑर डाय नॉकआउट सिरीज इथपर्यंत येऊन ठेपली आहे। 4 संघ आमने सामने लढले, त्याच्यामध्ये केतनकडून मात्र आतापर्यंत भरीव कामगिरी त्या संघानं भरीव कामगिरी केली आहे। पहिला सामना प्रवीण चोरगेनं गमावला आणि इथे मात्र नंतरचा हा सामना त्यानं जिंकला, परंतु मी खऱ्या अर्थानं म्हणेन की वागेश्वर हरिग्राम संघ जी नामी संधी होती जिंकण्याची
3 चेंडू 16 धावा तो सामना गमावल्यानंतर त्या संघावर मात्र या स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की आली आणि त्याच्यामुळे हा संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर पडला. एक संधी देवही देतो आणि एक संधी क्रिकेटही देतो. ती संधी या प्रीमियर लीगमध्ये मिळते आहे ती या दोन्ही संघांना. एका बाजूला असेल महालुंगी मोरबे संघ प्रवीण चोरगेचा, तर एका बाजूला पंकज पाटीलचा रुद्रा रिषभ 11 धुंद्रे संघ. 2 चेंडू, पहिल्या चेंडूवर आदेश पांडवने 1 धाव, नंतर चेंडू मात्र प्रवीण चोरगे बाली निर्धाव खेळतोय. गोलंदाज नितीन माळी. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. माहिती आहे प्रवीणला की या सामन्यामध्ये आपली विकेट्स किती बहुमूल्य आहे, कारण 53 धावांचा पाठलाग मागच्या सामन्यामध्ये करायचा होता आणि त्याची विकेट पडल्यानंतर रोहित पाटेनं नक्कीच ती मॅन ऑफ द मॅच सार्थकी लावली म्हणेन की आपल्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं घेतलं आणि तो सामन्याला कलाटणी देत राहिला. 8 धावा जरूर केल्या पण त्या 8च नव्हत्या, त्या 8 होत्या आणि त्या 8 धावानं मात्र सामन्याला कलाटणी दिली. अकोट टप्प्याचा हा चेंडू नीटचा समजला नाही बालीला आणि आपली बहुमूल्य विकेट अगदी शून्यावरती परततोय प्रवीण चोरगे म्हणजेच बाळी. भक्ति मोक्याच्या क्षणाला मात्र आपण पाहतो की या मोक्याचा सामना पाहण्यासाठी स्क्रीनवर आपण पाहतोय राजेंद्रदादा पाटील यांना. अतिशय कर्तव्यदक्ष असा जबाबदार माणूस सर्वांना, आणि मी म्हणेन की नवतरुणांना, तरुणांच्या गळ्यातील हे ताईत आहे. प्रत्येक तरुणाला जवळ घेत त्यांच्या बाजूलाही तरुण असेल, कारण सदैव तरुणांना एकत्र घेत हा माणूस सर्वांसाठी कार्यतत्पर असतात. राजकारण त्याहीपेक्षा समाजकारण फार मोठं आहे. या माणसाने खूप लवकर ओळखलं आणि कॉलेज जीवनापासूनच राजकारण आणि समाजकारणाचा हात एका हातात हात घालत सुवर्णमध्ये साधला आणि खऱ्या अर्थानं आणि पनवेलमध्ये कुठेही स्पर्धा असू द्या त्या प्रत्येक स्टेजवर दिसणारा हा तुमच्या आमच्यातील हक्काचा माणूस राजेंद्रदादा पाटील. काय घडतंय बरंच काही बिघडतंय. यष्टरक्षक मात्र चेंडूपर्यंत परेच पोहोचला नाही. त्याचा फायदा मात्र भस्माला मिळतो. मी नक्कीच म्हणेन की दत्ता भस्माला याच सामन्यामध्ये जबाबदारीचा खेळ करावा लागेल. चांगली फटकेबाजी मागच्या सामन्यात जरूर दाखवली आहे, परंतु विजयरथावर आरूढ व्हावी एवढी सुंदर फलंदाजी, जबाबदारीचा खेळ, क्रीजवर जाऊन स्टेबल राहणं जमलं नाही आहे. आदेश पांडवलाही ते जमलं नाही आहे. बालीसारखा ताकदवान खेळाडू या सामन्यात शून्यावरती परतल्यानंतर या 2 खेळाडूंच्यावर फार मोठी जबाबदारी ओझा सर. तर नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाजी. मी म्हटलं होतं की जबाबदारीचा खेळ दत्ता भस्माला करावा लागेल. ती जबाबदारीचा खेळ पहिल्या षटकामध्ये झाला नाहीये आणि लागोपाठचा दुसरा हादरा जमतो मिळतोय तो म्हणजेच आरोही आयुष 11 महालुंगी मोरबे संघाला. वर 1 धाव दाबालकर लागते. 5 षटकांचा खेळ आहे. ताकदवान संघ म्हणून प्रवीण चोरगे संघाकडे पाहिलं जात आहे, परंतु पहिल्या सामन्यामध्ये रोहित पाटे अंतिम चेंडूवर 1 चेंडूवर 2 धावा जमवू शकला नाही, परंतु त्या रोहित पाटेनं आपलं काम केलं. दुसरा सामना जिंकून दिलाय. आता मात्र नवा सितारा या सामन्यामध्ये कोणी मिळेल का? 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. दोन्ही संघाचे संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. त्याच्यामुळे 25 मिनिटामध्ये 3 वाजून 32 मिनिटांनी हा सामना सुरू झाला आहे. 3 वाजून 32 मिनिटांनी सामना सुरू झाला आहे. तिथून 25 मिनिटं तुम्ही मोजायची आहेत. त्याच्यामुळे तेवढीच मिनिटं तुमच्या वाट्याला येतील, अन्यथा लगेच पेनल्टीवर सामोरं जावं लागेल. गोलंदाजीच्या मार्कवर पंकज पाटील, तर एका बाजूला मात्र स्ट्राईकवर आदेश पंडित, आदेश पांडव.
आदेश जबाबदारीचा खेळ, फक्त धावपळकर धाव ही एक धाव, एकूण 2 धावा लागत आहेत. 6 चेंडून 7 चेंडूंचा वाजवी खेळ संपलाय आणि 7 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 बाद निव्वळ 2 धावा. उभे राहत फटकेबाजी करत तुम्हाला धावा जमवाव्या लागतील, आपली विकेट्स टिकवून ठेवत तिथे मात्र खेळ दाखवावा लागेल. धीरज जांभळे जरा संधी मिळते या सामन्यामध्ये, तो धीरज जांभळे मात्र सामन्यामध्ये कसा खेळ करेल. धीरज जांभळे प्रत्येक सामन्यामध्ये जर संधी मिळाली आहे, संधीचं सोनं करावं लागेल. सुंदर सुंदर स्वीपचा प्रयत्न केलाय, अगदी खडे खडे चेंडूकडे पाहिलं आणि खडे खडेच फटकावला. डीप स्क्वेअरच्या मधून चेंडू सरळ गेला, सीमारेषेचा वेध घेत चौकार. भगवा देव तो माझा, मी भगवा भक्त त्याचा, ज्या निर्माण केलं स्वराज्य तो भगवा देव शिवबा माझा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न जरूर केला, स्वीपचा प्रयत्न फसलाय आणि धीरजच्या मात्र पॅडवर जाऊन चेंडू सरळ आदळला आणि पंच विशाल सर मात्र सांगतायत की लेग बायची ही धाव येते. एका धावेनं धावपळक हळुवारपणे पाऊल पुढे टाकतोय, तो जाऊन ठेवतोय तब्बल 7 वर. एक पूर्णांक 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 2 बाद 7 धावा आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. पंकज पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, लोअर फुटचा चेंडू म्हणजेच परफेक्ट यॉर्कर जवळपास होता. सुंदर गोलंदाजी, आपल्या गुणवत्तेला न्याय देत गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यात सुद्धा पंकज पाटीलनं उत्तम दर्जाची गोलंदाजी केली आहे. तो पंकज पाटील याही सामन्यामध्ये आतापर्यंत टिचन गोलंदाजी करताना 8 पर्यंत मजल मारली जाती आहे. हे 2 फलंदाज आपल्या संघाचा डाव सावरण्यासाठी प्रयत्न करतायत. धापळकर धावा निव्वळ 8. फुलटॉस चेंडू इथे भिरकावण्याचा प्रयत्न, पुन्हा स्वीपचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यानं चेंडूला अडवला अगदी 30 यार्डाच्या मध्येच आणि धाव मात्र घेतली. एकेरीनं धावपळक जाऊन ठेवते 2 बाद निव्वळ 9 धावा. 9 धावा अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. नितीन माळीनं काय दर्जेदार गोलंदाजी केली, 2 मोहरे आणि निव्वळ 1 धाव. नितीन माळीचा दिवस राहिलाय, 16 धावांची गरज असताना 3 चेंडूमध्ये ते सामना संपवला. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना नितीननं मात्र सामना संपवला. तर पंच आमच्याकडे वळतायत, हा चेंडू आहे स्वैर. एक अवांतरची धाव मात्र मिळतीये, ती म्हणजेच आरोही आयुष 11 महालुंगे मोरबे संघाला आणि 1नं या धावसंख्येनं दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाते 2 बाद 10. 2 बाद 10. गोलंदाज पंकज पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर, तर आदेश पांडव. हा फटका सरळ बॅटनं खेळला, इथे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता. नितीन माळी आज मात्र प्रभावित करतोय ना, हात झेल टिपतोय. 3रा फलंदाज बाद. दोन षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय दयनीय अवस्था, ती म्हणजेच आरोही आयुष 11 महालुंगे मोरबे संघाची. कारण धावपळकर धावा लागलेत त्या निव्वळ आणि निव्वळ 10 आणि फलंदाज बाद झाले तब्बल 3. दिनेश सर, जिस तरह से रेगिस्तान में लोग पानी के लिए तरसते हैं और यहाँ पर बल्लेबाजी टीम रन के लिए तरस रही है. नक्कीच ज्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये 78 धावांचा पाठलाग जवळपास करत आणला होता, फक्त 1 धाव्याने सामना गमावला, तोच संघ मागच्या सामन्यामध्ये 53 धावांसाठी झगडलाय. कारण आणि आत्ता मात्र 1-1 धावेसाठी त्याला प्रयत्न करावे लागत आहेत. पुन्हा एकदा जबाबदारी रोहित पाटेवर. तिन्ही सामन्यांमध्ये रोहित पाटे मात्र या संघाचा ट्रम्प ठरतोय. स्ट्राईकर फलंदाज असेल धीरज जांभळे, पंकज भगत आणि आणखीन एक फलंदाज बाद.
गोलंदाजीचं कलाकारी दाखवताना काय सुंदर गोलंदाजी. कोण म्हणतोय धावपट्टी फक्त फलंदाजांना मदत करते, कोण म्हणतोय धावपट्टी फक्त फलंदाजांच्या प्रेमात आहे. इथे मात्र ज्याची गुणवत्ता सिद्ध केली आहे, ज्याने आपलं कौशल्य दाखवलं आहे, त्या गोलंदाजांच्याही प्रेमात ही धावपट्टी आहे. त्याच्यामुळे धावपट्टीच्या प्रेमात टाकायचं असेल तर ते संघर्ष करावा लागेल. कारण आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतं. ते सामर्थ्य निर्माण करण्यासाठी तुम्हाला संघर्ष कायम करावा लागतो. तो संघर्ष करतोय. आता मात्र आरोही आयुष 11 महालुंगी मोरबे संघ, परंतु सगळ्याला भाग पाडतोय रुद्र 11, रुद्र आणि ऋषभ 11 दुंद्रे संघ. सुंदर गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षण. मी तू झाली आहे. संघ अडचणीमध्ये आला, घर फिरला की घराचे वासेही कसे फिरायला लागतायत. फलंदाज क्रमांक 6 वर आलाय, तो म्हणजेच अमोल भाग्यवंत. आणि त्याला मात्र कळलंच नाही की काय करायचं आहे. पुढे जाऊन थांबला, डायरेक्ट हिट झाली असती तोही परतला असता. परंतु या भाग्यवंताला मात्र आपलं भाग्य स्वतःच्या हातानं लिहावं लागणार आहे. पुढे सरसावून बॅटची काढा लागतीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय. शतरक्षक येईल. शंकर जाधव हा कुस्तीगीर म्हणजे पैलवान आहे, ज्याने सुंदर कुस्ती आम्ही पालीच्या मैदानावरती पाहिल्या. जो आखाडा होता त्या आखाडामध्ये सुंदर कामगिरी त्यांनी केली. तो मात्र सुंदर कामगिरी करताना चेंडू उचलतो, फेकतोय. म्हणजे कुस्ती आणि क्रिकेट याचा सुवर्ण मध्य खऱ्या अर्थानं पाली गावानं साधलाय. पुन्हा एकदा अमोल ऑन स्ट्राईक. दिशा देण्याचा प्रयत्न, कवरच्या दिशेने चेंडू टोलवला आणि 30 यार्डामध्ये हा चेंडू राहिला जरूर. आणि तत्पूर्वी डीप क्षेत्र चेंडू पण येईल, उचलेल, फेकेल. सुंदर आणि बिटवीन द विकेटचा प्रात्यक्षिक दाखवत धावा जमवल्या तब्बल 2 आणि धाबळाकडे धावा लागत आहेत. त्या म्हणजे 4 बाद 14 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना ही अडचण आहे. अवघड जागरचं दुखणं झालं आहे या षटकामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी 45 ते 50 धावा जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, लढण्याचं बल घ्यायचं असेल तर जमावे लागतील. मोठा फटका, स्टेप आउट जरूर केला. शतरक्षकानं चांगली कामगिरी. ज्ञानेश्वर तिथपर्यंत पोहोचला होता जरूर, परंतु चेंडू हाताला लागतो आणि जाऊन सरळ धडकतोय ब्लॅक स्क्रीनवर. स्ट्रेट हिटचा हा षटकार. असे म्हणतात ही ट्रॉफी आमच्या नशिबात आहे की नाही, आहे की नाही, आहे की नाही. पण ट्रॉफी मिळायची असेल तर तुम्हाला लढावं लागेल, झगडावं लागेल. द्वंद्व क्रिकेटच्या मैदानावरचं रंगवावं लागेल. बॅटची कडा जवळपास लागली होती की काय, पंचाचा इशारा जरूर येईल. यस, मान डोलावली जाते म्हणजे जीवनदाना सहित इशारा पहा. संतोषजी चौधरी साहेबांचा अनोखा इशारा. पाणी मैदानाकडे घेऊन जातील त्यांचे राखीव खेळाडू. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावपळकर धावा लागतायत. आरोही आयुष 11 महालुंगी मोरबे संघाच्या 4 बाद निव्वळ 21. भक्ति में अरली, मेरे दुंदरी भक्ति में अरली, मेरे दुंदरी भक्ति में अरली, मेरे दुंदरी भक्ति में अरली. मेरे दुंदरी भक्ति में अरली, मेरे दुंदरी भक्ति में अरली. 50 गाव प्रीमियर लीग. 50 गावांना एक साथ घेत, एक संध बांधत त्यांना एकत्र खेळवण्याचा हा मात्र प्रयोग आतापर्यंत यशस्वी राहिला आहे. काय सुंदर नियोजन. सर्व खेळाडू एकत्र यावेत, एकमेकांच्या समवेत खेळावेत. प्रीमियर लीगचा नेमकं कारण काय असतं होता सर? प्रीमियर लीग कशासाठी केली जाते आहे तर प्रीमियर लीग आपल्या सर्व खेळाडूंना व्यावसायिक बनवण्यासाठी केली जाते आहे. खेळाडू व्यावसायिक बनावेत, कारण दरवेळेला आपल्या संघामध्ये खेळता खेळता कुठेतरी सॅच्युरेशन झालेलं असतं खेळाचं. परंतु तो खेळ बिल्टअप व्हावा, तो खेळ पुढे जावा आणि खऱ्या अर्थानं कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट
आपल्या खेळाडूमध्ये यावी आणि कंटिन्युअर इम्प्रूव्हमेंट करत स्वतःला इम्प्रूव्ह करत तुम्ही पुढे व्यावसायिक खेळावं यासाठी प्रीमियर लीगचं आयोजन असतं. जी बिल्कुल सर, और इसकी वजह से खिलाड़ी जो है ना ज़्यादा से ज़्यादा प्रैक्टिस करते हैं, फिट रहते हैं, एक्सरसाइज करते हैं, जिससे उसके गेम में जो होता है इम्प्रूवमेंट आता है. और दिनेश जी, अभी तक आप देखेंगे पिछले ओवर में 11 रन आए, तो एक मोमेंटम जो चाहिए था वो मिल चुका है. तो क्या इसको कन्वर्ट कर पाएंगे, और जैसा आप बोल रहे थे 40-45 तक पहुंच पाएंगे ये टीम? नक्कीच नक्कीच सर, जो मोमेंटम त्यांना मिळाला आहे त्याचा फायदा आता घेतला जाईल का. खोलवर टाकलेला हा चेंडू सूरज भोईरचा, धाव मात्र जमतीये एक. अमोल पुन्हा एकदा एक धाव घेतोय आणि आता कुठेतरी जी पार्टनरशिप आहे ती बिल्डअप व्हायला लागली आहे, ती फॉर्म व्हायला लागली आहे. मागच्या षटकामध्ये 11 धावा आल्या. प्रमुख पहिल्या 4ही खेळाडूंची कामगिरी अतिशय खराब राहिली, त्याच्यामुळे संघ अडचणीमध्ये आला. रोहित पाटे आणि अमोल भाग्यवंत या खेळाला नवा रंग देतील का. रोहित पाटेनं दिवसभर प्रभावित केलाय, दर्जेदार गोलंदाजी आणि त्याबरोबर जबाबदारीचा खेळही केलाय. तोच रोहित पाटे पुन्हा एकदा दाखवेल का. पंच मात्र स्क्रीच्या बाहेर येत आहे. 2 हात जमिनीला समांतर म्हणजे स्वैर चेंडू. सूरज भोईरचा हा चेंडू खराब. एक धाव संघाला मिळते. 23 पर्यंत मजल मारली जाते. किती धावा जोडल्या जातील, किती धावांची इन्व्हेस्टमेंट केली जाईल, किती धावा वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. गोलंदाज सूरज भोईर पुन्हा एकदा सज्ज. क्या बात, इट्स अ माइटी 6 रन्स. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. सहज बोललेलं खूप प्रसिद्ध होतं, त्याच्यामुळे आपल्या स्वभावामध्येही सहजता असावी. कारण जेव्हा ठरवून बोललं जातं ना त्यावेळेला तुम्हाला प्रसिद्धी मिळेल याची गॅरंटी नाही. प्रसिद्धीसाठी केलं की प्रसिद्धी होत नाही, त्यासाठी आधी सिद्ध व्हायला लागतं. त्याच्यामुळे सहज ओघवतं आलं आणि इथे मात्र चेंडू द्यायचा आहे आणि प्रसिद्ध झालेलं आहे वाक्य. परंतु इथे सगळं ओकेमध्ये जाण्यासाठी मी म्हटलं होतं की रोहित पाटे आज सर्वांना प्रभावित करतोय. काय सुरेख सुरुवात. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणारा 20वा खेळाडू बनलाय. प्रसाद पाटील गुणलेखनाची चोख भूमिका बजावताना इथे पाहतोय आणि सांगतायत की रोहित पाटेनं पहिल्या चेंडूला सामोरं गेला आणि लगावला हा षटकार. या षटकारानं धावांचं बळ आता मात्र मिळायला लागलाय. 29 धावा धाबाकडे लागत आहेत. येणारे अजूनही जवळपास 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 मध्ये 30 धावा जरी आल्या तरी लढण्याचं आव्हान, लढण्याचं सामर्थ्य उत्तरार्धामध्ये या महालुंगी मोरबे संघाला मिळणार. दिनेश जी, वो कहते हैं ना कि किस बात पर अड़े हो वहीं से शुरुआत करो जहां पे आप खड़े हो. क्या बात. मुश्किल हालात से और उन मुश्किल हालात में पहली गेंद पर आकर छक्का लगाना, ये इनके जज्बे को दिखाता है और अपने टीम के प्रति समर्पण को दिखाता है. नक्कीच इथे मात्र बॅटचा आतली काढा जरूर लागली, परंतु दैव बलवत्तर आणि रोहित पाटीलला मात्र एक धाव मिळतीये. जेव्हा वाटतं ना की सगळं संपलंय, खरी गरज आहे तिथून सुरुवात करायची. तिथून तुम्ही जेव्हा सुरुवात करणार त्याच वेळेला नवे पराक्रम होतात. कोणतेही रेकॉर्ड्स उगाचच बनत नाहीत. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागत आहेत. क्रांती पहिल्यांदा डोक्यात मनात होते आणि मग ती रणांगणात किंवा मनगडात उतरते. त्यासाठी तुम्हाला डोक्यातून विचार करा. त्या क्रिकेटच्या खेळामध्ये पॉझिटिव्ह पाहत मात्र खेळावा लागेल. सुरेख चेंडू डीप स्क्वेअर क्षेत्रात तैनात आहे. धाव मात्र घेतल्या ती एक दुसऱ्यांचा प्रयत्न फेकी येईल आणि 2 धावा मात्र पूर्ण. या 2 खेळाडूंचे कौतुक केलं जाईल, कारण काय सुंदर रनमिटून विकेट दाखवली आहे. रोहित पाटेनं आपल्यातून फटकेबाजी दाखवली, तेवढीच मोलाची साथ अमोल भाग्यवंतांनी दाखवली आहे. कारण ज्याप्रमाणे ही धावसंख्या आता उभारण्यात आली आहे, या दोघांचीच पार्टनरशिप अतिशय महत्त्वपूर्ण. रोहित पाटे 2 चेंडू 7 धावा, तर अमोल भाग्यवंत 7 चेंडू 14 धावा. डेड बॉल कॉल. पंचाचा इशारा येतोय. 3.4 चेंडूंचा खेळ संपतोय. 32 धावा. एकदा का 50 ही गाठली तर या आव्हान ताकदीचं बनणार, यातील मात्र शंका नाही आहे. बालीसारखा ताकदवान चाणाक्ष कर्णधार या संघाचा आहे, त्याच्यामुळे ही ताकद लावली जाईल. जोरदार अपील केलं जातोय, परंतु पंच इशारा करतायत लेग बाईज, लेग बाईज आणि लेग बाईज. एक धाव मिळते
आणि या एका धावेनं धापळक पुढे जाऊन ठेपतोय तो 33वरती. 33 धापळकावर धावा लागत आहेत. 2 मोठ्या फटक्यानं आव्हान मोठं केलं जाईल. रोहित पाटे मोहसंघाचा हा ताकदीचा खेळाडू, नवा सितारा. नक्कीच विनोदजी पाटे खूप खुश आहेत आज या खेळाडूवर, कारण विचार केला मोहसंघाची ताकद बनायला लागली आहे आणि ज्या ज्या संघामध्ये नवे खेळाडू आले आहेत, नवा रंग घेऊन आपल्या परीने नवी गुणवत्ता दाखवत प्रत्येक आपल्या गावाचं कर्तृत्व सिद्ध करत या नवी पोरांनी मात्र आपल्या गावचा क्रिकेटच्या माध्यमातून झेंडा अटकेपार रोवलाय. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, नीटचा बॅटवर चेंडू आला नाही, धाव जमून झाली. एक दुसऱ्यांचा प्रयत्न मी तू जरूर झाला. जर रोहित मात्र सज्ज असता 2 धावा झाल्या असत्या, परंतु धाव मात्र घेतली 1 आणि या एका धावेनं धापळकावर धावा लागल्या त्या 34. रोहित पाटेच्या डोक्यामध्ये कदाचित गोष्ट असेल, हा चेंडू आहे अंतिम षटकामध्ये मला 6 चेंडूवर सामोरं जात एका दुसरा फटका लगावत 40+ च्या वर म्हणजे 50च्या जवळपास धावसंख्येला न्यायचं आहे, तो प्रयत्न असणार आहे. परंतु क्रॅम्प्स मात्र तिथं मैदानामध्ये पाहतो रोहित पाटेला आलाय, त्याच्यामुळे लक्ष द्या. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. धापळकर धावा लागत आहेत, त्या म्हणजेच 4 बाद 34 धावा. थँक्स दिनेश पाटील. दिनेश पाटील सर, मैदानामध्ये आपण अमोल भाग्यवंतला खऱ्या अर्थाने पाहतो, परंतु या क्रिकेटरच्या बद्दल सांगायचं झालं 1-2 महिन्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने TV चॅनलच्या माध्यमातून एक सिंगर म्हणून या क्रिकेटरला आपण सर्वांनी बघितलं. आणि मग संगीत क्षेत्र असो, संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा एक खूप मोठं नाव आहे या व्यक्तिमत्वाचं आणि त्याचं नाव खऱ्या तोच खेळाडू या मैदानामध्ये खेळताना आपण पाहतो. नक्कीच म्हणजेच हे कौतुक आहे, कारण विविध कलेमध्ये ज्यावेळेला आपण स्वतः असतो, कारण राजेंद्र आपण पाहतो की आपले खेळाडू फक्त क्रिकेटच खेळतात, कबड्डी खेळावं, खो खो खेळावं आणि खऱ्या अर्थानं बरेच असे खेळ आहेत की जे खेळले पाहिजेत, परंतु ग्रामीण क्रिकेट आणि त्या क्रिकेटच्या माध्यमातून फक्त मुलं दिवस रात्र क्रिकेट खेळतायत. आणखीन एक मुद्दा मी नेहमी नमूद करतो राजेंद्रदा की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आठवड्याचे 7 दिवस क्रिकेट बंद व्हावी. 2 दिवस तुम्ही मनसोक्त आनंद घ्या क्रिकेटचा. मॅक्झिमम शनिवार शुक्रवार आला तरी चालेल, पण शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे मुलं आपली कामं करतील, अन्यथा मुलं नोकरीधंदा सोडून फक्त क्रिकेट आणि क्रिकेट खेळतील. तर सन्माननीय मिथुन कडू चिंद्रणे यांचं आगमन इथे झालेलं आहे, यावं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बघा, जे आमचे सीमेरेषेच्या बाहेर जे पडदा आहे बघा, आमचं सीमेरेषा अर्थात आपली या स्पर्धेचं जे प्रतीक आहे, स्पर्धेचा सन्मान आहे सीमेरेषा म्हणून, आणि ज्यांनी पाय ठेवलेला आहे त्याच्यावर त्यांना आम्ही सूचित करतो कृपया लगेच आपण बाजूला व्हायचे, मागे कुणी पाय ठेवू नये सीमेरेषावर. तर प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जो पाय दिसतो इथून स्क्रीनच्या तिकडे आणि इथे मात्र हा झेल होता, पण नशीब मात्र पुन्हा साथ देत आहेत. रोहित पाट्याचा झेल सेकंड स्लिपमध्ये जरूर होता, झेल सुटला, धाव मात्र येते 1, परंतु झेल सुटण्याचा फरक पडेल का? रोहित पाटेचा पाय दुखावणं हे मात्र महालुंगी मोरबे संघाच्या अंगलट येऊ शकतो, कारण पहिलं षटक रोहित पाटे फेकतो. इथे गोलंदाजीच्या मार्कवर ज्ञानेश्वर उसाटकर 40+चा हा मास्टर्स ज्यानं 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले होते, तोच गोलंदाजीच्या मार्कवर आपला अनुभव पन्नाला लावताना इथे मात्र सुरामध्ये ठोकलाय. सेफ येस मध्ये फार फरक आहे. आणखीन एक मोठा फटका, इथे मात्र एक धाव मिळते, दुसऱ्यांचा प्रयत्न केला जाणार नाही. एकेरी दुहेरीनं 40 पर्यंत अजून 2 मोठे फटके येतील का? अमोल भाग्यवंत मात्र चांगली फटकेबाजी करतोय, चांगले फटके दाखवतोय जरूर, परंतु शिल्लक चेंडू आहेत ते म्हणजे अजूनही 3.
आणि 3 चेंडूमध्ये जर का मोठे फटके आले तर आव्हान ताकदीचं बनेल. हा माझा चेंडू बराच वेळ हवेत राहील. 3 क्षेत्ररक्षक 4 क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचतायत. शंकर चेंडूपर्यंत गेला धावत, झेल सुटलाय आणि 4 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू मात्र पडला. धावाला या चेंडूवरती तब्बल 2 आणि या 2 धावांची धावा लागतायत. त्या तब्बल 39 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. रोहित पाटे आणि अमोल भाग्यवंत या दोघांची पार्टनरशिपच्या मुळेच कदाचित या धावा चांगल्या बनल्यात आतापर्यंत. परंतु गोलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर मात्र चांगली गोलंदाजी करताना. नितीन माळीनं धाव दिली 1, पंकज पाटीलनं 8, पंकज भगतनं 11, सूरज भोईरनं 12 आणि या षटकामध्ये फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटकावण्याचा प्रयत्न होता. अमोलचा स्पेशल फसला आणि अशा प्रकारे आपली बहुमूल्य विकेट मात्र गमावत परततोय अमोल भाग्यवंत. जातील आव्हान किती राहिले जाईल सांगेल हा चेंडू. परंतु ज्ञानेश्वर उसाटकरनं आतापर्यंत उत्तम गोलंदाजी. निव्वळ धावा आतापर्यंत 5 दिलेत. 39 धावा. राईट हँड राऊंड द विकेट. स्लोवर चेंडू सोडलाय. सुंदर गोलंदाजी व्हेरिएशन पाहिलं. धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 दुसऱ्यांचा प्रयत्न मात्र चांगला प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. लंगड पाय घेत मात्र धावलाय. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि धावलकर धावा लागल्या. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 41-42 धावांचं आव्हान असेल सोपं की करेल अवघड. कोणता संघ बाजी मारून नेल. नॉकआउट सिरीज आहे. नॉकआउट सामना आहे आणि नॉकआउटमधना विजेता होईल तर पुढचा सामना खेळेल. जो संघ पराभूत होईल त्याला सरळ घरचा रस्ता धरावा लागेल. त्याच्यामुळे घरी कोण राहील, मैदानात कोण खेळेल, उत्तरार्धामध्ये ऐकूया. 42 धावांचं आव्हान लोकेंद्र ओझा सर यांच्या हिंदी भाषेतून. मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. आज 50 गाव प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले आपण पाहतो खऱ्या अर्थाने. आणि या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित असणारे क्रीडा क्षेत्र असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व, सन्मान्य पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस राजेंद्र दादा पाटील साहेबांना आम्ही इथे आमंत्रित करतो. दादा यावं समोर. आपला येतोची सन्मान इथे 50 गाव प्रीमियर लीग धुंद्रे विभागीय या कमिटीच्या वतीने आपला सन्मान इथे केला जाणार आहे. एक अफाट कर्तृत्व, झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतो तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस आदरणीय राजेंद्रदादा पाटील साहेबांचं मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि 50 गाव प्रीमियर लीगचा सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय आपले ऑर्गनायझर आदरणीय नामदेव जमदाडे साहेब, कांचन पालकर आणि सुनीलदादा पाटील या त्रिवेणी संगमच्या वतीने इथे सन्मान्य राजेंद्रदादा पाटील साहेबांचं यथोचित सन्मान केलं जात आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. और आगे का विवरण सुनने के लिए चलते हमारे अच्छे दोस्त और अच्छे कमेंटेटर है, बेस्ट निवेदक. तो चलते हैं लोकेंद्र ओझा सर, आपके पास हम चलते हैं. थैंक यू वेरी मच सर. गुड आफ्टरनून, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, सलाम वालेकुम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय धुंद्रे नेरे विभाग. दोस्तों मैं लोकेंद्र ओझा, मेंबर रायगढ़ क्रिकेट कमेंट्री एसोसिएशन, आप सभी लोगों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं, अभिनंदन करता हूं और सादर नमन करता हूं. दोस्तों कहते हैं ना कि मराठी मानुस का डर से कोई वास्ता नहीं होता. मराठी मानुस का डर से कोई वास्ता नहीं होता. वो वहीं कदम रखता है जहां कोई रास्ता नहीं होता. तो उसी तरह का एक अलग रास्ता
तो उसी तरह का एक अलग रास्ता बनाया था महाराष्ट्र के आराध्य दैवत वीर छत्रपति शिवाजी महाराज ने, जिन्होंने हिंदवी स्वराज के लिए अपने प्राणों की आहुति दी थी। सेम उसी तरह से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने एक अलग मिसाल कायम की थी। सावित्रीबाई फुले, जिन्होंने महिलाओं के अधिकारों के लिए लड़ा था, सबको एकत्रित किया था, और बाण गंगाधर तिलक जी, जिनकी वजह से आज घर घर में हमारे आराध्य दैवत गणपति जी का आगमन होता है। और हमारे हिंदू हृदय सम्राट आदरणीय स्वर्गीय बाला साहेब ठाकरे जी, इन्होंने महाराष्ट्र की जो गरिमा है, सांस्कृतिक विरासत है, उसको इतिहास के पन्नों पर दर्ज कराया था। और उसी तरह का एक इतिहास यहाँ पर दर्ज कराते हुए 50 गांव प्रीमियर लीग के माध्यम से यहाँ के युवाओं को एक अलग प्लेटफॉर्म दिया, एक बड़ा मंच दिया, एक नए जोश जज्बे और जुनून के साथ यहाँ पर आदरणीय सुनील पाटिल जी, नामदेव जमडाडे जी, कांचन पालकर जी का एक नया सीजन, नई शुरुआत, ताकि सबको मौका मिल सके। और मेरे साथी कमेंटेटर, कट्टर शिव भक्त और बहुत ही अच्छे निवेदक, समालोचक आदरणीय दिनेश पाटिल जी, और टेनिस क्रिकेट की हिंदी कमेंट्री पे राज करने वाले, सबके दिलों पे राज करने वाले आदरणीय बाबू शाह जी, और हमारे महागुरु MG गडगे जी, जिनकी एक अलग पहचान है। उनके साथ साथ दीपक फडके जी, यंग डायनामिक, और कांचन पालकर जी, इन सबका मिला जुला संगम आप देखेंगे 50 गांव प्रीमियर लीग के संग। इसी के साथ यहां पर ऐलान करते हुए इस मुकाबले को स्टार्ट करने का हमारे अंपायर जी, टोटल 42 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। रुद्रा एंड ऋषभ 11 दुंद्रे, उनकी टीम के लिए देखना है उस मंजिल को कितनी जल्दी हासिल कर पाते हैं। और पहली गेंद पर यह ड्राइव कर दिया, गेंद जाते हुए लॉन्ग ऑफ के जानिब, और इसी के साथ खाता खोलते हुए पहली गेंद पर बल्ले से। और जब भी पहला रन आता है बल्ले से, तो कॉन्फिडेंस एक अलग ही लेवल का होता है। एक बेहतरीन शुरुआत यहां पर देते हुए अपनी टीम के लिए गार्ड लेते हुए, और हमारे स्कोरर कांचन पालकर जी, उनका मैं तहे दिल से धन्यवाद देता हूं। उनकी वजह से मुझे रायगढ़ में कमेंट्री करने का एक मौका मिला था आज से 3 साल पहले। बहरहाल 50 गांव प्रीमियर लीग, अगली गेंद 42 रनों की जरूरत, और ये बैक फुट पर जाकर हल्का सा कट करना चाहते थे, लेकिन सही तरीके से गेंद बल्ले पे नहीं लगी और विकेट कीपर के पास गई थी, छिटक गई थी, डॉट गेंद आती हुई, और यहाँ पर अच्छी वापसी। और पहला ओवर हमने देखा था कि जब आदरणीय दिनेश जी कमेंट्री कर रहे थे, तो उस वक्त पहला ओवर भी काफ़ी स्लो था, रन गति 1 रन था और 2 विकेट थे। और उसी की तरह यहाँ पर एक अच्छी शुरुआत अपनी टीम के लिए देने का प्रयास करते हुए गेंदबाज, और बेहतरीन ड्राइव, कवर ड्राइव, सीमा रेखा पार पार पार। अब होगी म्यूजिक की बहार। ओवर टू डीजे। तर इथे पारगावचा बुलंद आवाज, सागर पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे। सागर यावं आपण व्यासपीठावर। पारगावचा खऱ्या अर्थाने त्याचबरोबर पदू वाघ, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाजी, आपले स्वागत आहे। इसके पहले हमने देखा था कि बहुत ही खूबसूरत ड्राइव करते हुए 4 रन कवर की तरफ ड्राइव किए और 4 रन डिस्कवर किए थे अपनी टीम के लिए। कमाल की बल्लेबाजी। उसके बाद डॉट गेंद आई थी। एक बार फिर गेंदबाज अपने बॉलिंग मास्क की तरफ जाते हैं। बेहतरीन शॉट, व्हाट ए शॉट, सीमा रेखा पार पार पार। एक बार फिर होगी म्यूजिक की बहार। ओवर टू डीजे। शॉट था। ये शॉट को देखकर एक ही दिमाग में आता है तो साहिबान, मेहरबान, कदरदान, तुकदान, पीकदान, जिन्हें तमान, सलमान खान, शाहरुख खान, इमरान खान, बच्चा बूढ़ा जवान, हिंदू सिख ईसाई मुसलमान, जय काले कलकत्ते वाली, तेरा वचन न जाए काली, बच्चा लोग शॉट के लिए बजाओ ताली। और ये उसी तरह का ड्राइव करने का प्रयास, अच्छी वापसी यहाँ पर गेंदबाज करते हुए, और इसी के साथ ओवर समाप्त होता हुआ। पहली ओवर के समाप्ति के बाद 9 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। वक्त है ब्रेक का, वक्त है म्यूजिक का। ओवर टू डीजे।
Neredun viva premierli, neredun viva premierli, neredun viva premierli, neredun viva premierli. Neredun viva premierli, neredun viva premierli. और दोस्तों जैसा कहते हैं ना कि भारत युवाओं का देश है और पूरी दुनिया जो है एक उम्मीद की नज़र से भारत को देखती है और कहते हैं कि मुस्कुराहटों का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता। यूं तो न जाने कई लोग मिल जाते हैं ज़िंदगी की हर राह पर, यूं तो न जाने कई लोग मिल जाते हैं ज़िंदगी की हर राह पर, लेकिन हर कोई राजेंद्र दादा पाटिल जी आपकी तरह अनमोल नहीं होता। काफ़ी यंग डायनामिक लीडर हैं और जिन्होंने अपनी, जैसे दिनेश पाटिल जी बता रहे थे, अपनी समाज सेवा के माध्यम से सभी के दिलों में अपनी जगह बनाई है। हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो या हो ईसाई, हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो या हो ईसाई, आदरणीय राजेंद्र दादा पाटिल जी ने सभी के दिलों में अपनी जगह है बनाई, सभी के दिलों में अपनी जगह है बनाई। और हमारे और आगमन होता हुआ सागर पाटिल जी, मैन फ्रॉम पार गांव, एक कमाल की कमेंट्री करते हैं और एक नया उत्साह भरते हैं। सभी लोगों में आपका स्वागत है। पहली गेंद और इस गेंद पर अंपायर अपने विंग्स खोलते हुए, अपने हाथ खोलते हुए और ऐलान करते हुए कि ये वाइड गेंद है। एक और रन का इजाफा, टोटल 10 रन टोटल स्कोर में होता हुआ और यहाँ पर खूबसूरत सा आयोजन, 50 गांव प्रीमियर लीग और 50 गांवों को एक साथ जोड़ना और उनको एक मंच प्रदान करना वाकई काफ़ी काबिल तारीफ है। हमारे ऑर्गेनाइजर्स, उनका तहे दिल से धन्यवाद। और इसी के साथ ये घुमाकर मारना चाहते थे, बॉल की लेंथ को पकड़ नहीं पाए, तो कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना वाला ये शॉट था, बल्ले पर सही तरीके से नहीं आई, डॉट गेंद आती हुई। और दोस्तों 24 टीमें इस टूर्नामेंट के लिए लड़ती हुई, भिड़ती हुई, डाली डाली पर सबने नज़र डाली, किसी ने अच्छी तो किसी ने बुरी नज़र डाली, पर कमबख्त था जिस डाली पर हमने नज़र डाली वो डाली ही माली ने काट डाली। और यह हवा में गेंद, खूबसूरत शॉट, फील्डर उसके नीचे देखना, उस गेंद को लपक पाते हैं यानी, और आसानी के साथ इस गेंद को लपका, इसी के साथ पकड़ा, खूबसूरत झेल, एक और बल्लेबाज हुआ फेल। वक्त है खुशी का, वक्त है म्यूजिक का। ओवर टू डीजे। सुनील दादांचं आयोजन आलं ग, लाखात एक नामदेव दादांचं आयोजन आलं ग। और दोस्तों इसी के साथ अंपायर की उंगलियां आसमान की तरफ गई थी और बल्लेबाज पवेलियन की ओर। और दोस्तों 2 उंगलियां हैं, उनसे पूरी दुनिया डरती है। एक अंपायर की उंगली है जहां पर आप आंख दिखा सकते हैं, बहस थोड़ी सी कर सकते हैं, और दूसरी उंगली बीवी की होती है। एक बार उड़ गई तो ना आवाज़ आती है न कुछ आती है, तो दोनों से काफ़ी डर लगता है, बच के रहना पड़ता है। बहरहाल यहाँ पर 1 विकेट का खात्मा, 10 रन अभी तक बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर चल रहा है और टोटल 42 रनों की ज़रूरत इस मुकाबले को जीतने के लिए चाहिए। रुद्र एंड ऋषभ 11 दुंद्रे, और यहाँ पर एक पूरा सम्मान दिया गेंद को, है ना दिनेश जी, जैसे जमाई का पहले दिन ससुराल में स्वागत होता है, सम्मान होता है, उसी तरह का सम्मान पूर्वक शॉट था ये। और 1 रनों के लिए दोनों जन दौड़ पड़े थे। एक और रन का इजाफा टोटल स्कोर में होता हुआ 11 रन पर 1 विकेट। आगे ससुराल में क्या होता है वक्त के साथ गुजरता रहता है, लेकिन देखते हैं यहाँ पर मैदान पर क्या होता है। और रनअप से थोड़ा सा उनसे चूक हो गई थी, जिसकी वजह से वापस अगली गेंद डालने के लिए आएंगे। बहरहाल 42 रनों की ज़रूरत है, और जब स्कोर ज़्यादा होता है ना तो मोमेंटम पहले गेंद से ही देखने को मिलता है, और जब स्कोर कम होता है तो थोड़ा रिलैक्स कहीं ना कहीं हो जाते हैं। लेकिन आपको जो है उस मोमेंटम को बरकरार रखना है, क्योंकि ये नॉकआउट ट्रॉफी है। इस ट्रॉफी में, इस टूर्नामेंट में अगर आप हार जाओगे तो बाहर जाओगे, और कट कर दिया था गेंद को, गेंद जाती हुई ऑन साइड की ओर दौड़कर आसानी के साथ रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज 2 रन चुरा लिए थे, बैक फुट पर पंच दिया था। तर सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे। 50 गाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून 7 संघांना टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, ते चिंद्रम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेश शेठ पाडेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक स्वागत आहे आपलं।
और ये गेंद को ड्राइव कर दिया लॉन्ग ऑफ की तरफ और गेंद हाई 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 एंड हैंडसम आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज 6 ओवर टू डीजे. जैसा अभी रसिया और यूक्रेन में लड़ाई चल रही है, जिस रफ्तार से मिसाइलें हमला कर रही हैं एक दूसरे पे, उसी तरह का मिसाइल नुमा शॉट था 6 रन अर्जित करते हुए अपनी टीम के लिए. चोटी गेंद हवा में उड़ा दिया है. वहां पर देखते हैं 2 फील्डर दौड़ते हुए, कौन जीतेगा. बहरहाल यहां पर गेंद ड्रॉप होती हुई, कैच छूटता हुआ, हाथ और बॉल का हुआ मिसमैच और छूटा कैच. और इसी बीच दौड़कर 2 रन कंप्लीट करते हुए इन 2 रनों के साथ टोटल स्कोर भी उछलता हुआ 21. 2 ओव्हर के बाद 21 रन. ओव्हर टू गडगेजी. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्या विभागामध्ये अनेक स्पर्धा होत असतात, मग नाईट स्पर्धा असो किंवा डे स्पर्धा असो. आर्थिकदृष्ट्या आमच्या चिंद्रन गावाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, नेहमी आर्थिकदृष्ट्या अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आणि एकेकाली ज्यांना या अगोदरच्या टर्ममध्ये चिंद्रन ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, ते सन्माननीय आहे दिनेश शेठ पाडेकर, माजी सरपंच चिंद्रन. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन, मनासारखा राजा, अशा दमदार व्यक्तिमत्वाचं 50 गाव प्रीमियर लीग करता या इथे आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय एकनाथ मनोहर पाडेकर हे त्यांचे बंधू आहेत, त्यांची अविस्मरणीय आठवण म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्या वतीने 7 संघांना टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये दिनेश शेठ पाडेकर, माजी सरपंच चिंद्रन यांचं आपण इथे स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम. दोस्तों 18 गेंदों पर 21 रनों की जरूरत और ये गेंद को उछाल दिया है. गेंद कमेंट्री बॉक्स में हाई 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 एंड हैंडसम. गेंद दर्शकों में हो गई मिक्स, अंपायर ने दे दिया 6. गाना बजेगा रिमिक्स. ओवर टू डीजे. फलंदाजाचं कौतुक करू. दिनेश शेठ पाडेकर यांचं षटकाराने खऱ्या अर्थाने सन्मान, त्यांचा स्वागत केलेला आहे. और इस छक्के ने जो है पूरे जो स्कोरिंग जो जा रही थी, रन गति जाती, उसको पूरी तरह से तहस नहस कर दिया. 15 गेंदों पर 17 रनों की जरूरत. 17 गेंदों पर 15 रनों की जरूरत. और जब भी ऐसा बड़ा शॉट आता है ना, तो पूरे समीकरण ध्वस्त हो जाते हैं. देखना है अगले गेंद पर कैसी वापसी करते हैं. बेहतरीन शॉट बॉलर के साथ ड्राइव कर दिया था. 1 रन पूरा किया. लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में दौड़कर 2 रन पूरा करते हुए 2 रन का इजाफा. आदिदेवम नमस्तुभ्यम प्रसिद्ध मम भास्कर दिवाकरम नमस्तुभ्यम प्रभाकर नमस्तुते. यहाँ पर सूर्य देवता अपनी रोशनी बिखेरते हुए, विटामिन D3 देते हुए, कॉल्सिफेरॉल 60,000 IU यूनिट यहाँ पर देते हुए. और अगली गेंद और हवा में गेंदा देखना, उसको लपक पाते हैं या नहीं. इसी के साथ इट्स अ हाई 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 एंड अगेन handsome. Over to DJ. बल्लेबाजी करते हुए सारे समीकरण ध्वस्त करते हुए, नेस्तना बोध करते हुए, और यह बल्ले के ऊपरी हिस्से को लगकर गई, चूम कर गई थी. फर्स्ट स्लिप की तरफ गेंद गई. देखना है अंपायर क्या ऐलान करते हैं. और इसी बीच बल्ले से निकली थी 1 रन. और जिस तरह से सूर्य भगवान विटामिन D3 फ्री में दे रहे हैं, एक कैप्सूल लगभग 20-30 रुपए की आती है, यहाँ पर फ्री में मिलता हुआ सभी लोगों को. जिस तरह और जब विटामिन D3 बॉडी में आता है तो एनर्जी आ जाती है. और अगली गेंद और काफी तेजी के साथ विकेट कीपर के पास गई, लेकिन अंपायर की उंगली आसमान की तरफ गई और बल्लेबाज वापस पवेलियन की ओर. वक्त है खुशी का, वक्त है ब्रेक का. ओवर टू डीजे.
और उसी तरह से यहाँ पर सूर्य भगवान विटामिन डी फ्री में देते हुए, लेकिन यहाँ पर बल्लेबाजी की टीम रुद्रा एंड ऋषभ फ्री में विटामिन आर देते हुए, विटामिन रन देते हुए, यहाँ पर लुटाते हुए अपनी टीम के लिए और जीत की जो मंजिल है उसको और पास लाते हुए। और ये नॉकआउट मुकाबला है, टूर्नामेंट है, और जो टीम जीतेगी वो इस चषक की तरफ कदम बढ़ाएगी और जो टीम हारेगी वो अपने दिल में कसक की तरफ कदम बढ़ाएगी, ताकि अगले साल फिर से वो ट्राई करें इस बहुत ही बड़े प्रेस्टिजियस क्रिकेट टूर्नामेंट में, जिसमें 50 गांव पार्टिसिपेट कर रहे हैं। 13 गेंदे 6 रन, सारे समीकरण ध्वस्त हो गए, नेस्तनाबूद हो गए, जमीन दोज हो गए हैं। अब देखना है कितनी जल्दी इस टारगेट को हासिल करते हैं और ऑर्गेनाइजर की जो टाइम है वो बचाते हैं। अगली गेंद, और ये लोअर फुल टॉस गेंद थी, दौड़कर 1 रन पूरा किया, वहाँ पर हल्के से मिस फील्ड। और जब भी मुकाबला जल्दी खत्म होता है ना, अभी सर्दियों का टाइम है तो जल्दी अंधेरा हो जाता है, तो जितने जल्दी टूर्नामेंट खत्म होता है उतना ऑर्गेनाइजर्स के लिए अच्छा होता है। वक्त है ब्रेक का, वक्त है खुशी का। ओवर टू डीजे। तर दोन्ही क्रिकेट संघाला इथे आम्ही एका बाजूला आपण संघ पाहतो, रुद्रा आणि ऋषभ 11 धुंद्रे क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आयुष 11 मालुंगी मोरबे क्रिकेट संघ। दोन्ही क्रिकेट संघाला आज इथे आलेले आमचे प्रमुख पाहुणे, सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस तथा रायगड जिल्हा परिषदेमध्ये लागोपाठ खऱ्या अर्थाने ज्यांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली ते आदरणीय राजेंद्रदादा पाटील साहेब कोलके यांच्या वतीने, त्याचबरोबर चिंद्रन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेश शेठ पाडेकर या दोन्ही आमच्या दिग्गज व्यक्तिमत्वांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा। व्यासपीठावर पदुदादा वाघ जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत वाजे यांचंही मनपूर्वक स्वागत आहे। थैंक यू वेरी मच महागुरुजी। और जैसा कहते हैं कि हौसलों की आंधियां इतनी तेज होनी चाहिए, हौसलों की आंधियां इतनी तेज होनी चाहिए कि किस्मत का सिक्का भी पूरी तरह से पलट जाए। बहरहाल यहाँ पर सिक्का पलटते हुए रुद्र एंड ऋषभ 11 धुंधले की टीम 12 गेंदों पर 5 रनों की जरूरत है। देखना है कितने जल्दी इस स्कोर को हासिल कर पाते हैं और इस खूबसूरत प्यारे से चमचमाते हुए ट्रॉफी को अपने हाथों से चूमने की जो उनकी अभिलाषा है उसकी तरफ कदम बढ़ाती है। बहरहाल 12 गेंदे 5 रनों की जरूरत इस मुकाबले के लिए। गेंदबाज बॉलिंग मार्क्स पर दौड़ते हुए सिर्फ एक ही शॉट दूर हैं। बहरहाल अंपायर अपने विंग्स खोलते हुए यहाँ पर वाइड गेंद का ऐलान करते हुए 4 रनों की ज़रूरत है। और दोस्तों कहते हैं ना कि घर में उगते हुए सूरज और दौड़ते हुए घोड़े की तस्वीर लगाने से किस्मत नहीं बदलती है। आपको सूरज के पहले उठना पड़ता है और दिन भर घोड़े की तरह भागना पड़ता है, तब जाके किस्मत बदलती है। बहरहाल यहाँ पर एक और विकेट का पतन, बल्लेबाज चले अपने वतन पवेलियन की ओर। वक्त है खुशी का, वक्त है डीजे का। कमाल की बल्लेबाजी यहाँ पर करते हुए हमारे स्कोरर भाई बताएंगे 4 रनों की ज़रूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। हो सकता है अगली गेंद पर चौका लग जाए। तो मैं धन्यवाद देना चाहता हूँ हमारे सभी 50 गांव प्रीमियर लीग के ऑर्गेनाइजर्स को जिन्होंने मुझे मौका दिया। आदरणीय सुनील पाटिल जी, नामदेव जमदाडे जी, कांचन फालकर जी और मेरे साथी कमेंटेटर दिनेश पाटिल जी, बाबू शाह जी, MG गडगे जी, दीपक फड़के जी और कांचन फालकर जी हमारे स्कोरर अच्छे मित्र। बहरहाल 4 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। और इसी के साथ एक और यहाँ पर कैच का मौका था लेकिन उस कैच छूटा, उम्मीदें छूटी। बहरहाल सिर्फ 3 रनों की जरूरत, 1 रन दौड़कर पूरा करते हुए इस मैच में। और सिर्फ 3 रनों की जरूरत है, 10 गेंदे और 3 रन। और जिस तरह से छक्कों की बरसात हुई इस कड़कती धूप में, सारे समीकरण जो है चेंज करके रख दिए। अच्छा मुकाबला ऐसा लगा पहले ओवर के बाद होगा। रन कम थे, अच्छी गेंद थी, सही ठिकाने पर थी, यॉर्कर लेंथ की गेंद थी ये। और जिस तरह से अभी राफेल विमान भारतीय को मिला है, वायुसेना को मिला है, जिसका निशाना सटीक रहता है, उसी तरह का लगभग सटीक सी गेंद थी, यॉर्कर लेंथ की। दौड़कर
रन पूरा करते हुए 1 और 2 रनों की ज़रूरत, 9 गेंदे और 2 रनों की ज़रूरत अगले राउंड में जाने के लिए, अपनी जीत की उम्मीदों को जिंदा बनाए रखने के लिए। और एक बहुत ही अच्छी गेंद थी और गेंद जाते हुए पॉइंट की तरफ दौड़कर 1 रन पूरा किया, दूसरा रन भी आसानी के साथ पूरा करते हुए जीत को मुकम्मल करते हुए और जीत का पेटेंट यहाँ पर लगता हुआ रुद्र एंड ऋषभ 11 धुंधरे। आप सभी लोगों का तहे दिल से धन्यवाद। मुझसे अनजाने में कुछ गलती हुई तो मैं आपसे क्षमा चाहता हूं। थैंक यू वेरी मच। मास्टर आताची खऱ्या अर्थाने जी लढत झाली, अतिशय दमदार लढत, एका बाजूला रुद्र आणि ऋषभ 11 धुंद्रे क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आरोही आयुष्य 11 महालुंगी मोरबे, आणि या सामन्यामध्ये इथे धुंद्रे 11 क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादन करत दुसरा